वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मुलं ही देवाघरची फुलं. फुलं झाडावर डोलताना नेत्रसुख देतात, सुगंध देतात. आणि मुलं खेळताना बागडताना मनाला आनंद आणि उभारी देतात. छोटं कुटुंब सुखी कुटुंबाच्या या काळामध्ये आपल्या लहानशा बाळाला पाळणा घरात ठेवून आपण आपल्या नोकरी धंद्यानिमित्त निघून जातो. पण पाळणा घर ही काळाची गरज की आपली सोय? कालपरत्वे बदलत जाणाऱ्या शिक्षण पद्धतीमुळे आज स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाला आहे आणि याचा भार खेळण्या बागडण्यातल्या वयातील मुलांच्या खांद्यावर आला आहे. फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास यामुळे मुलांची बौद्धिक पातळी जरी वाढत असली तरी त्यांच्या शारीरिक सुदृढतेचं काय? मुलं निरीक्षण करत असतात, अनुकरण करत असतात. मग त्यांच्या समोर आपल्या ह्या अशा वागण्याने त्यांना होणाऱ्या वाईट सवयीचं भान आपल्याला आहे का? स्वतंत्र बेडरूम, स्वतःचा कम्प्युटर, मोबाईल, सगळ्या सुविधा तर दिल्या. मग हे असं का? याला जबाबदार कोण? बदलत्या समाज व्यवस्थेत आधार, संस्कार आणि जिव्हाळा यापासून आपण त्यांना पारखं केलंय. आपण त्यांना मायेऐवजी पैसा आणि वेळेऐवजी मोबाईल देतो. त्रिकोणी कुटुंबात आई वडील नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर. संध्याकाळी घरी आल्यानंतर गाठ पडली तर ती फक्त डायनिंग टेबलवर. सुसंवाद, चर्चा, बोधपर गोष्टी हे सगळं आपण केव्हाच हद्दपार केलं आहे. कोवळ्या वयातच त्यांच्यावर शिस्त आणि संस्कार घडवणारी, त्यांच्या अडखळत्या पावलांना अनुभवाचा कणखर आधार देणारी आणि अचूक मार्गदर्शन करणारी हक्काची माणसं म्हणजे आजी आणि आजोबा. पण आपण तर प्रायव्हसी या गोंडस नावाखाली कधीच आपली वेगळी चूल मांडली आहे. आपलं घर निव्वळ 4 भिंतींचा फ्लॅट कधी झाला हे आपल्याला देखील कळलं नाही. भौतिक सुखाच्या मागे पळत असताना आपण खरं समाधान हरवून बसलो आहोत. एकत्र कुटुंब पद्धतीत परस्परांच्या आचारांना, विचारांना, एकत्रित निर्णयांना एक मायेचा, आपुलकीचा गंध असायचा, आदराची भावना असायची. त्यामुळे आपसुकच संकटातून येणारं नैराश्य झटकून अपयश पचवण्याचं बळ मिळत होतं. पण आपण विभक्त होऊन बदलत्या जीवनशैलीत या सगळ्यालाच फाटा दिला. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. तेव्हा चला आता आपणच हे सारं बदलूया. तेव्हा हे गणराया, हे सगळं बदलण्याची बुद्धी आणि शक्ती आम्हाला दे आणि देशाच्या या भावी पिढीला सर्वार्थाने बळकट कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.